अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत। मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून कोर्टामध्ये वाद प्रलंबित आहे। मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजी मलंग शाह बाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे। सद्यस्थितीमध्ये दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात। मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करायला सुरुवात केली। ही प्रथा एकनाथ शिंदे यांच्याकडून आजही पाळली जाते। दरम्यान राम मंदिराचा 500 वर्षांचा प्रश्न सुटला तसा मलंगगडाचा सुद्धा प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। पाहुयात। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत। दरवर्षी माघ पौर्णिमेला शिवसेनेकडून या ठिकाणी मलंगगडावर येऊन आरती केली जाते। आपण बघितलं तर 1952 सालापासून मलंगगडाचा जो वाद आहे तो न्यायालयात प्रलंबित आहे। मलंगगड हे हिंदूंचं देवस्थान आहे की मुस्लिमांचं, यावरनं हा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। सध्याच्या घडीला हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही भाविक वर जाऊन पूजा करत असतात। हिंदूंची धारणा आहे की हे मलंग मत्स्येंद्रनाथ बाबांचं मंदिर आहे, तर मुस्लिमांची धारणा आहे की हा हाजी मलंग शाह बाबांचा दर्गा आहे। मात्र हा वाद न्यायालयात असताना शिवसेनेनं आनंद दिघे यांच्या काळामध्ये या ठिकाणी येऊन दर माघ पौर्णिमेला आरती करायला सुरुवात केली आणि ही जी परंपरा आहे ती अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाळली जाते आहे। या ठिकाणी आपण बॅनर पाहिले तर माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर सर्व भक्तांचं स्वागत आणि खाली लिहिलेलं आहे हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट। त्यामुळे मलंगगडाला मुक्ती कधी मिळणार असा प्रश्न एकीकडे शिवसैनिकांकडून विचारला जातो आहे। दरवर्षी माघ पौर्णिमेला शिवसैनिक जे आहेत ते मलंगगडावर जात असतात। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आता मलंगगडावर येत आहेत। मात्र न्यायालयामध्ये हा सगळा वाद जो आहे तो कायम आहे। हा वाद कधी सुटणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, मलंगगड, अंबरनाथ।